मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता पंकजच्या गळ्यात हात टाकून त्याला रूममध्ये घेऊन गेलेला असतो आणि सर्वांनी हे पाहिलेलं असतं। त्याचवेळी आजी आता म्हणते, मला खूप छान वाटतंय की सत्या आणि पंकजमधील हा दुरावा मिटला, आता सगळं काही छान होणार ना मीरा आणि रूपा। तेव्हा त्या दोघीही फक्त हो असं म्हणतात। तेव्हा आता आजी म्हणते की हा क्षण पाहण्यासाठी मी खूप वर्ष वाट पाहिले, बरं झालं दोघा भावंडांमधील हा दुरावा मिटला आहे ना। आज होळी आहे म्हटल्यानंतर सगळे राग रुसवे फुगवे त्याचबरोबर सर्व संकट होळीमध्ये असं टाकून द्यायचं आणि नव्याने एक सुरुवात करायची। तेव्हा हो असं लगेच निरूपा म्हणते। इकडे आता पंकज हा विचारतो, काय रे मला रूममध्ये का घेऊन आलास? तेव्हा सत्या म्हणतो, सांगतो ना तुला, तू इकडे ये असं म्हणून तो त्याची जोरातच कॉलर पकडतो। तेव्हा सत्या सोड असं पंकज म्हणत असतो, परंतु सत्या काही सोडत नाही। तो खूप चिडलेला असतो। तो म्हणतो, जर बापाला समजलं मी माझी गाडी त्याच्या उपचारासाठी विकली आहे तर तुझं काही खरं नाही, मग तू आहे आणि मी आहे असं म्हणून सत्या त्याला धमकी देतो। त्यावेळी पंकज म्हणतो, नाही सांगणार, परंतु चुकून जर तोंडातून गेलं तर मग? तेव्हा सत्या म्हणतो, मग तुझं ते चुकून तोंडाने म्हटलेलं तोंडच मी काय करेल ना, बघतच राहा। आज ना उद्या पप्पांना समजणार आहे ना असं पंकज म्हणतो। तेव्हा सत्या म्हणतो की आज ना उद्याच्या गोष्टी बघू, जेव्हा समजेल तेव्हा समजेल, पण तू जर सांगितलं ना तुझी काही हयगई नाही असं म्हणून सत्या त्याला आता चांगलीच धमकी देतो आणि मग नंतर तेथून जातो। तर इकडे सर्वजणी अजूनही किचनमध्येच असतात। आजी खास करून मीराचं खूप कौतुक करत असते। तेव्हा आजी निरूपाला विचारते, काय ग तू मीराकडे का पाहतेस? मग आता निरूपा म्हणते, काही नाही सहजच। त्यावेळी आजी म्हणते, चला चला आता कमरेला पदर खोचा, आपल्याला खूप काम करायचे, खूप तयारी करायची आहे। मीरा आता तुझ्यावर जबाबदारी आहे म्हटल्यानंतर तूच आता सगळं काम करायचं। तेव्हा मीरा म्हणते, हो चालेल की। तेव्हा आता लगेचच मनात निरूपा विचार करते, यांच्यासाठी ना पनवती आणि मीरानेच पैसे जमवले, आता माझ्या बिचाऱ्या पंकजला नोकरी नाही तर हे दोघेही पुन्हा एकदा भाव खाऊन जातील। नाही निरूपा, हे असं होऊन चालणार नाही असा निरूपा मनातच विचार करते। तर आजी आता इकडे मीराला म्हणत असते, तू काय काय सामान घेऊन आलीस ना ते अगोदर दाखव बरं। त्याचवेळी आता मीरा लगेचच सामान दाखवू लागते। तेव्हा निरूपा आता म्हणते, देविकाची पहिली होळी आहे ना, मग तिचा पहिला मान। तेव्हा आजीला मोठा धक्काच बसतो। आजी जरा रागातच निरूपाकडे पाहते आणि मग नंतर हसतच हो असं म्हणते। त्यानंतर मीरा एक एक करून सामान दाखवत असते, तर मीराच्या हातातून आता ते सामान ओढून घेत लगेच निरूपा देविकाच्या हातात देत असते। तेव्हा लगेचच निरूपा आता म्हणते की त्या आरतीमध्ये ना तुझ्या हाताने नारळ ठेव, म्हणजे कसं सगळं काही शुभ होईल। त्यानंतर निरूपा देविकाला सांगते की होळीची पूजा ना खूप चांगली असते, शुभ असते, घरातल्या सुनेने जर ही पूजा केली तर सगळं काही शुभ घडतं असं म्हणतात। या पूजेला घरच्या सुनेचा हात लागणं खरंच खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे सगळं तू तुझ्या हाताने कर असं म्हणून आता निरूपा देविकाला सांगते। त्यानंतर आजूबाजूचे असतीलच तुझ्या मदतीला असंही निरूपा म्हणते। तेव्हा आता देविका फक्त हो हो करत असते। त्याचवेळी आता लगेचच आजी म्हणते, निरूपाना बरोबर बोलते, खरं तर या दोघीही नवीनच सुना आहेत आणि निरूपा म्हणते ना तसं देविका जरा जास्तच नवीन सून आहे या घरची, म्हणूनच आजचा मान हा तिचाच असणार आहे। तेव्हा निरूपा आणि देविकाला खूपच आनंद होतो, त्या दोघीही एकमेकींकडे पाहून आता हसतात। तेव्हा थँक्यू आजी असं म्हणून आता लगेचच देविका तिचे आभार मानते। त्यावेळी तू आभार कसले मानतेस, तुझी सासू म्हणते ना तसं सगळं काही आज तुझ्याच हातून होऊ देत असं आजी देविकाला सांगते। तेव्हा आता देविकाला अजूनच आनंद होतो। तेव्हा आजी पुढे सांगतात, आजच्या नैवेद्याची जबाबदारी सुद्धा तुझीच। मग आता देविका आणि निरूपाचा चेहराच मात्र पडतो। तर आता मीराला समजतं की आजीने बरोबर आता देविकाला कामाला लावलं। मग पुढे आता आजी म्हणते, तूच आता पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि एकदम एक नंबर व्हायला हव्यात हा असं म्हणून देविकाला ती चांगलीच बजावते। तेव्हा निरूपा देविका आता आजीकडे पाहतच राहतात, तर मीरा एकदम गालातच हसते, कारण तिला आता समजलेलं असतं की आजी असं मगाशी का बोलली म्हणून। तेव्हा लगेचच देविका, करशील ना ग असं आता लगेच आजी विचारते। तेव्हा देविका आता हो नाही करत म्हणते, हो करेल ना, पण आई मला मदत करतील हा। तेव्हा आता निरूपा कसं बसं हो असं म्हणते आणि लगेच सांगते की हो मी करेल, म्हणजे तिला दाखवेल आणि मग ती करेल हा। तेव्हा आजी आता लगेच मीराला सुद्धा काम सांगते, तू होळीसाठी तोरण आणि हाराचं बघ
आणि बाहेर जाऊन अशी होळीसुद्धा रचायला मदत कर. तेव्हा ठीक आहे असं लगेचच मीरा म्हणते आणि बाहेर जाते. तर आता इकडे सर्व बायका या होळीच रचण्याची तयारी करत असतात. एक एक जण लाकडं आणत असतात. तेव्हा मीरा तेथे जाते आणि मग सर्व बायका म्हणतात, ये बाई मीरा, आम्ही तुझीच वाट बघत होतो, बरं झालं तू लवकर आलीस. अगं आम्ही यावर्षी सर्व बायकांनी ठरवलंय यावर्षीची होळी आपणच रचूयात म्हणून. तेव्हा मीरा आता हो असं म्हणते. त्यानंतर लगेचच आता त्या बायका म्हणू लागतात, पण ही लाकडे कशी रचायची ना तेच कळत नाही अगं मीरा. तेव्हा आता मीरा म्हणते, हो खूप सोपं आहे ताई, तेवढी तार आणा बरं. असं म्हणून मीरा तार आणायला सांगते. तेव्हा आता मीरा व्यवस्थित त्या होळीभोवती अशी तार गुंडाळते. तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि म्हणतो, मी सुद्धा आहे की माझ्या बायकोच्या मदतीला. असं म्हणून तो तिच्या हातातून आता तार घेतो आणि स्वतः मदत करू लागतो. तेव्हा सर्व बायका आता लगेचच सत्या आणि मीराकडे पाहतात. त्या दोघांचं कौतुक करतात. मग आता त्या एकमेकींना म्हणतात, अगं बाई, नवरा असावा तर असा हो की नाही, कारण बायकोच्या हाताला लाकडाचा कुस लागेल म्हणून त्यांना काळजी आहे खूप. असं म्हणून ते सत्या मीरावर हसतात. तेव्हा आता मीराला खूपच लाजल्यासारखं होतं. मग आता नाहीतर आमचे नवरे आमच्याकडे अजिबात कुस वळवून सुद्धा बघणार नाही, असं बायकांचं बोलणं सुरू असतं. हातात आता कोस जाऊ दे नाही तर रोज जाऊ देत, असं म्हणून त्या खूप हसतात. त्यानंतर त्या पुन्हा म्हणू लागतात, हा सत्या म्हणजे एकदम आदर्श नवरा आहे. तेव्हा आता सत्या आणि मीरा हे दोघेही होळी रचू लागतात. मग आता सत्यासुद्धा मदत करू लागतो. त्यानंतर आता मीरा म्हणते, राहू द्या ना हो, अहो मी करते हे, तुम्ही बाबांकडे जा जरा, तुम्ही निघाला कुठे होतात, असं मीरा पुन्हा एकदा त्याला विचारते. त्यानंतर सत्या म्हणतो की मी सांगतो तुला, चल जरा बाजूला. असं म्हणून तो मीराला आता बाजूला घेऊन जातो आणि हळूच सांगू लागतो की अगं तो पंकज भामटा, त्याने बापाला सांगितलं असतं की गाडी विकली आहे म्हणून. तेव्हा मीराला आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा सत्या आता पुढे जे जे काही घडलं ते सगळं सांगू लागतो आणि मग मी कशाप्रकारे त्याला ताकीद दिली आहे की सांगायचं नाही काहीच, आणि जर सांगितलं तर तू आहे आणि मी आहे असं म्हणून त्याला चांगलंच मी सुनावलं. तेव्हा हे सगळं सांगितल्यानंतर मीराला खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता तिला प्रश्न पडतो पुढे काय करायचं. मग आता ती विचारते काय करायचं पुढे. तेव्हा सत्या म्हणतो की आता मी पाहतो कुणाची गाडी मिळते की नाही भाड्याने, तरी मिळेलच की गाडी, हो की नाही. तेव्हा आता मीरा म्हणते, हो तुम्हाला मिळेल हो कुणाची ना कुणाची गाडी. त्यानंतर तो म्हणतो, धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव, आपण गाडी ना विकली आहे हे बापाला अजिबात कळता कामा नये. तेव्हा आता मीरा हो असं म्हणते आणि त्यानंतर मग लगेचच आता सत्या म्हणतो, तू सुद्धा त्या आतल्या माणसांवर जरा लक्षच ठेव अगदी बारकाईने, कारण ते कधीसुद्धा पचकतील की गाडी विकली आहे आणि बापाच्या जीवाला अजूनच धोका निर्माण होईल, कळलं तुला. तेव्हा आता मीरा हो असं म्हणते, कारण हे लोक आहेत ना ते दृष्टपणा करायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. असं म्हणून आता लगेचच सत्या तिला सावध राहायला सांगतो. तेव्हा मीरा म्हणते, हो ठीक आहे. पुढे आता मीरा म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही जा गाडी पाहायला, तोपर्यंत मी इथे होळी रचते. तेव्हा सत्या म्हणतो, ते ठीक आहे, परंतु मी तुला करतो की मदत. त्यावेळी आता मीरा म्हणते, ओ तुम्हाला काय वाटतं, मला जमणार नाही का अशी होळी रचायला. तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो, तसं म्हणायला तशी काही हरकत नाही. असं म्हणून तो लगेच कामाला लागतो. त्यावेळी लगेचच आता मीरा म्हणते, नक्की तुम्हाला म्हणायचंय काय की मी नाही होळी रचू शकत का. सत्या म्हणतो, तुला बघून तर असंच वाटतंय, कारण कसं आहे ना, नाजूक बाईने नाजूकच काम करावं. तेव्हा मीरा आता त्याच्यावर खूपच हसते. तेव्हा आता मीरा म्हणते की बाई जरी नाजूक दिसत असेल ना तरीही तिच्या मनगटात आणि मनात खूप शक्ती असते आणि ती शक्ती तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला फक्त बाई नाजूक आहे ना एवढंच दिसतं. असं म्हणून ती सुद्धा त्याच्यावर हसते. त्याच वेळी आता सत्या म्हणतो, असं आहे का, तू स्वतःला खूप स्ट्रॉंग समजते, मग काही झाल्यावर कसं डोळ्यातून असं घळाघळा पाणी येतं. मग आता त्यावेळी ती म्हणते, तसं नसतं हो, पुरुषसुद्धा रडतात की, म्हणूनच बायकांचा रुमाल छोटा आणि पुरुषांचा मोठा असतो. तेव्हा सर्वजणी आता लगेचच सत्या आणि मीरावर हसू लागतात. त्यानंतर लगेचच आता बायका विचारू लागतात, काय मग सत्यजितराव, जमलं की नाही तुमच्या बायकोला. तेव्हा सत्या म्हणतो, हो हे मात्र खरं आहे, कारण एकदा का बाईने
ठरवलं तर ती करून दाखवतेच, मग ती जगातली कितीही अशक्य गोष्ट असू देत. बघ की अगं मीरा, आता तू या सत्याचा सत्यजित राव केलास असं म्हणून आता सत्या तिच्यावर हसतो. तर मीरा सुद्धा गोड हसते. त्याचवेळी निरूपा लांबूनच आता मीरा सत्याची गंमत पाहत असते आणि तिचा मात्र जळफळाट होतो. आता सत्या विचारतो, बरं मी जाऊ का आता? तेव्हा आता मीरा म्हणते की हो, सणासुदीच्या दिवशी पण लवकर घरी या हा. तेव्हा सत्या हो असं म्हणतो आणि लगेचच तेथून जातो. त्यानंतर आता निरूपा ही सत्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे रवी हा आता रियाला भेटतो आणि म्हणतो, देव आहे या जगात, सगळं काही ठीक झालं, उत्तम झालं. मग आता इथून पुढे सुद्धा असंच सगळं काही ठीक होईल, उत्तम होईल असं रिया म्हणते. त्यानंतर तो तिच्याकडे खूप वेळ असा पाहत असतो. ते पाहून आता लगेचच रिया विचारते, रवी मी काय म्हणते, मला ना तुझ्या घरी यायचंय, तुझ्या बाबांना भेटायला. तेव्हा आता रवीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा त्याची आता बोबडीच वळते. त्यावेळी आता तो म्हणतो, नाही नाही नको नको, तू कशाला येतेस, कारण तू तरी त्यांना काय सांगणार ना घरी आल्यानंतर की तू कोण आहेस म्हणून. तेव्हा आता रिया म्हणते, अरे सांगून टाक ना की मी गर्लफ्रेंड आहे तुझी म्हणून. त्याच वेळी आता रवी म्हणतो, काय अगं काय बोलतेस तू, अगं इथे मैत्रीण सांगायची बोंबाबोंब आहे आणि तू म्हणते गर्लफ्रेंड आहे असं सांग. तेव्हा रिया म्हणते, बरं ठीक आहे, तू आता ठरव की घरी माझ्याबद्दल तुला नक्की काय सांगायचंय, की मी तुझी आहे तरी कोण नक्की, असं म्हणून ती जरा आता चिडतेस. तेव्हा रवीला आता काय करावं सुचत नाही. आता घरच्यांना सांगावं तरी कसं, ही माझी नक्की कोण आहे हेच रवीला कळत नाही आणि तो आता तसाच विचार करत राहतो. त्यावेळी आता लगेचच ती चुटकी वाजवते आणि म्हणते, अरे बोल की पटकन, अरे सांग की मी तुझी आहे कोण, हे काय सांगणार तू घरच्यांना. तो म्हणतो, वेळ आली की मी नक्कीच सांगेन, परंतु पप्पांची आता मनस्थिती तशी नाही आहे. अगं डॉक्टरांनी सांगितलंय की अजिबात त्यांना कोणताही धक्का द्यायचा नाही आणि जर तुला घरी घेऊन गेलो तर आणि त्यांना भेटवलं तर ते मला खूप प्रश्न विचारतील तू गेल्यानंतर, की कोण होती तू, इकडे कशाला आली होती, असं वगैरे वगैरे. घरातील सर्वजणसुद्धा टेन्शनमध्ये येतील, लग्नाचा विषयच आता नको, असं म्हणून आता रवी हा तिला प्रॉमिस करतो की खरंच अगं आत्ता नको, मी तुला नंतर कधीतरी पक्का घेऊन जाईल आणि तुला माहीत आहे ना मी प्रॉमिसेस कधीही म्हणजे कधीही असं ब्रेक करत नाही. मात्र रिया थोडीशी नाराज होते आणि म्हणते, रवी तू ना नेहमी असाच करत असतोस, कधीच माझं ऐकत नाही. लगेचच आता ती नाराज होऊन बसते. तेव्हा तो म्हणतो की खरंच अगं मी खरंच तुला घरी घेऊन जाईल ना, पण वेळ आत्ता नाही येते. तेव्हा ठीक आहे असं लगेचच आता रिया म्हणते. तर रवीच्या जीवात जीव येतो की बरं झालं रुसून नाही बसली. तर दुसरीकडे सत्य आता लगेच आपल्या कामाला लागतो आणि गाडी कुठे भाड्याने मिळते का याचा शोध घेत असतो. तो प्रत्येक ड्रायव्हरला विचारतो, गाडी भाड्याने मिळेल का, गाडी भाड्याने मिळेल का, परंतु त्याला अजूनही कुठेच ती गाडी भाड्याने मिळालेली नसते. तो अक्षरशः 10-15 जणांना विचारतो, तो अजूनही त्याला ती गाडी मिळालेली नसते, कारण सर्वजण नकारच देतात. आता सत्या खूप सारे प्रयत्न करतो, परंतु आता त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नसतो, कारण कोणीच त्याला गाडी अशी भाड्याने दिलेली नसते. त्यानंतर आता त्याच्या मित्रांकडे तो जातो. तेव्हा सर्वांनाच आता सत्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. मग आता लगेचच सत्या एकदम शांत होऊन जातो. तेव्हा भावा तू अशी गाडी विकायला नको होती, खूप चांगली गाडी होती रे, परत नाही मिळणार अशी गाडी, असं त्याला त्याचे मित्र म्हणत असतात. त्याचवेळी आता सत्या म्हणतो, काय करू रे, अरे भावांनो परिस्थितीच तशी होती, माझ्यासमोर पर्यायच नव्हता, बापाचा जीव वाचवणं सुद्धा खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी मी ही गाडी विकली. आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. मग म्हटलं एखादी भाड्याने गाडी घ्यावी. तर मी तिकडे गेलो, सर्वांच्या हातापाया पडलो, 10-15 जणांना भेटलो, परंतु एकालाही दया आली नाही आणि एकानेही मला गाडी भाड्याने काही दिली नाही. तेव्हा सर्वांना अजूनच मोठा धक्का बसतो की खरंच सत्या हा अगदी अडचणीतच आहे, काय करावं. सर्वांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो. सर्वजण फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहत असतात, कारण सत्याच्या मनात काय चालू आहे हे त्याच्या मित्रांना समजलेलं असतं. त्यानंतर आता सत्या म्हणतो, बरं मला एक सांगा, तुमच्यापैकी कुणाची गाडी मला रात्रीची चालवायला मिळेल का. त्याचवेळी आता लगेचच त्याचे मित्र एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहतात. त्यातलाच एक जण म्हणतो की नाही, ऑलरेडी माझी गाडी रात्रीची आता चालू आहे. दुसरा म्हणतो, गाडीचा खुळखुळा झालाय पार आणि मग मी तरी गाडी कशी चालवायला देणार, कारण दिवसा आणि रात्री गाडी चालवली तर
तिचे आता पार्टच बाहेर निघतील. तर तिसरा म्हणतो की तुला दिली असती रे चालवायला, परंतु झालं काय ना की सुजित कुमारची गाडी आहे त्यामुळे मी नाही ना देऊ शकत. तेव्हा सत्या म्हणतो की बरं ठीक आहे, काही हरकत नाही भावांनो, मी अजून प्रयत्न करेन. तर आता त्याच्या मित्रांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं, कारण सत्याला आपण गाडी चालवायला दिली नाही म्हणून. तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे पाहतात. तेव्हा त्यानंतर सत्या त्याच्या मित्रांचा निरोप घेऊन आता तेथून जातो. तर आता भामटा सुजित कुमार तेथेच लपलेला असतो. एका गाडीच्या पाठीमागून तो तेथे येतो आणि हसतच म्हणतो की सत्या, तुला समजलं असेल, घ्यायचा नाही सुजित कुमार बरोबर पंगा, नाहीतर आयुष्यात होईल तुझ्या दंगा. आता बघ तुझा मी कसा राडा घालतो ते, कारण सांगलीमध्ये सगळ्यांना मी सांगूनच ठेवलंय, कारण तुला कोणीही गाडी चालवायला देणारच नाही. तू असाच वन वन भटकणार, कारण मी सांगलीमध्ये ओनली वन सुजित कुमार, असं म्हणून तो मोठ्यानेच हसतो. सुजित कुमारने सत्याचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं असतं की त्याला अजिबात अख्ख्या सांगलीमध्ये एकही गाडी मी कधीही मिळवून देणार नाही. मग आता तो सत्यावर खूप हसत असतो. तर दुसरीकडे मीरा ही होळीभोवती रांगोळी काढत असते आणि तिला सर्व घरातील प्रसंग आठवतात की कशाप्रकारे घरात एवढी भांडणं झाली. त्याचबरोबर बाबांना हार्ट अटॅक आला आणि या सगळ्यामुळे बाबांना धक्का बसून ते ICU मध्ये गेले. त्याचबरोबर भलं मोठं ऑपरेशन करावं लागलं. त्याचबरोबर सर्जरीसाठी सुद्धा एवढा मोठा खर्च आला आणि गाडीसुद्धा विकली गेली. हे सगळं मीराला आठवून आता खूप त्रास होत असतो. तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं. त्याचबरोबर त्यानंतर आता गाडी विकली गेली ते आठवून तिला त्रास होतच असतो. पण आता रिया आणि रवी ज्या प्रकारे एकमेकांना समजून घेतात आणि ज्या प्रकारे एकमेकांबरोबर त्यांचं बॉन्डिंग आहे, तर रिया मदतीसाठी लगेच कशाप्रकारे रवीला उभी राहिली, ते सगळं काही आता मीराला पुन्हा आठवतं. मीराच्या चेहऱ्यावर हसू येतं. मग आता त्याचवेळी मीरा आता आपले अश्रू पुसते आणि म्हणते बरं झालं आठवण झाली, नाहीतर कोण असं एखाद्याला मदत करायला पुढे येतं, ते सुद्धा एवढे पैसे घेऊन, कारण यांना जेलमधून बाहेर काढताना ना खरंच तिची खूप मदत झाली होती. आता ना मी तिला एक फोन करतेच, असं म्हणून मीरा लगेचच आता रियाला फोन करत असते. त्यानंतर लगेचच आता मीरा फोन केल्यानंतर रिया कॉल रिसीव करते आणि सगळं काही ठीक आहे ना गं, मला असं वाटते होईल सगळं ठीक, तू नको हा टेन्शन घेऊ मीरा. तेव्हा मीरा म्हणते हो अगं रिया, हो सगळं काही अगदी ठीक होईल, हे मला माहिती आहे आणि तू नको आता टेन्शन घेऊ, आणि बाबांची तब्येतसुद्धा आता हळूहळू सुधारतीये. तेव्हा आता लगेचच थँक गॉड असं रिया म्हणते आणि मीराकडे इच्छा व्यक्त करून दाखवते, बोलून दाखवते की मला सुद्धा ॲक्च्युली बाबांना भेटायचं होतं, त्यांना पाहायचं होतं, पण कसं येऊ पाहायला कळतच नाही. तेव्हा आता मीरा म्हणते अगं ये की घरी, मग तुला भेटायचंय ना बाबांना, भेट, तुलाही छान वाटेल. त्याचवेळी आता रिया म्हणते की अगं आज नको मीरा, आपण नंतर कधीतरी बघूयात, ॲक्च्युली मला स्टुडिओमध्ये जायचं आहे, थोडं डबिंगचं काम आहे ना म्हणून. अगं स्टुडिओचे टायमिंग जरा पर्टिक्युलर असतात, त्यामुळे कॅन्सल करू आजचं आपण, आज नाही पॉसिबल होणार, नंतर बघूयात कधीतरी. तेव्हा मीरा आता ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर मीरा म्हणते की अगं एक काम तर तू करू शकते ना. त्याचवेळी रिया विचारते कोणतं. मग उद्या रंगपंचमी आहे बरोबर. मग रिया म्हणते हो उद्या आहे रंगपंचमी, काय करायचं. तेव्हा मीरा म्हणते अगं उद्या रंगपंचमी असल्यामुळे तुला सुट्टी असेल ना, मग तू रंगपंचमीसाठी इकडे ये, मी तुझी वाट पाहेल, मग तू बाबांनासुद्धा भेटशील आणि आमचं घरसुद्धा पाहशील, हो की नाही. त्यावेळी आता रिया काहीच बोलत नाही. तर मीरा आता तिला विचारते बोल ना, अगं तुला काय वाटतं, तू येशील का उद्या. तेव्हा आता रिया एकदम शांत होऊन जाते, ती काहीच बोलत नाही. तर आता रियाला जरा टेन्शनच आलेलं असतं की रवीने सांगितलं होतं घरी आली तर लगेच बाबा विचारतील कोण आहे, मग जायचं तरी कसं, असा प्रश्न रियाला पडतो. तर मीरा आता तिला फोर्सफुली आता घरी बोलवतच असते. त्यावेळी आता रिया म्हणते हो मी सांगते तुला, घरी यायचं असेल तर उद्या. तेव्हा ठीक आहे असं आता मीरा म्हणते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये देविकावर आजीने सगळी जबाबदारी दिलेली असते की कशाप्रकारे पुरणपोळ्या आता तूच करायच्या आहेत म्हणून, कारण तू या घरची मोठी सून आहे, तुला मान हवा आहे ना, मग पुरणपोळ्या तूच बनवायच्या. देविका आता हो असं म्हणून लगेच तयारीला लागते, पण तिला आता स्वयंपाकातला काहीच येत नसतं, त्यामुळे ती आता
लगेचच पीठ मळायला घेते, परंतु पिठामध्ये खूप जास्त पाणी टाकते. ते पीठ पूर्णपणे पातळ होतं. तर आता निरूपा ते सगळं पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, हे सगळं काय केलंस ग तू? तेव्हा मीरा पदर खोचूनच तेथे येते. त्यावेळी आजी आणि मीरा हा सगळा तमाशा पाहतात. आजी विचारते, काय ग, काय चाललंय काय तुझं? मग आता देविका खूपच घाबरते. तेव्हा मीरा म्हणते की 2 तासांमध्ये पुरणपोळ्या होतील. मग आता आजीला इम्प्रेस करण्यासाठी काही पण बोलू नको. सकाळपासून एवढं सगळं काही करतेय, मला जमलं नाही, तुला कसं जमणार? तेव्हा मीरा म्हणते, पुरणपोळ्या तर होणारच. तर दुसरीकडे मीरा होळीसाठी खूप छान अशी साडी नेसते, तयार होत असते. तेवढ्यातच आता सत्या तेथे येतो. आता मीराला ब्लाऊजचा आता नॉड व्यवस्थित बांधता येत नसते. तेव्हा सत्या आता अगदी प्रेमाने पुढे जातो आणि तिची ब्लाऊजची नॉड बांधून देतो. तेव्हा मीरा खूपच खुश होते आणि सत्याकडे प्रेमाने पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.